आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय तेजू इकडे का बसलीस? काय नाही दादा, तुला तर माहिती आहे माझ्या मनावरचा भार कमी करायला इथे येऊन बसते मी। माहिती की मला, आणि मला हे पण चांगलंच माहिती की तेजूच्या मनावरचा भार त्याच्या दादाबरोबर बोलल्याशिवाय हलका होणार नाही, आहे ना? काय झालं? दादा, मला हे सगळं झेपल का नाही प्रश्न पडला। आई होण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतला होता, पण आता असं वाटतंय हे एवढं सोपं नसणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या इच्छांना मी न्याय देऊ शकेन की नाही याची रुख सतत माझ्या मनाला लागली। अरे देवा, केवढं मोठं टेन्शन आलंय आमच्या तेजूबाईला। हा तो प्रश्न कसा सुटायचा ग? दादा, तू जसं म्हणल्यावर मला यातनं बाहेर कोण काढणार? तेजू, अगं ह्याच्यातनं बाहेर पडण्यासारखं काहीच नाही। मला सांग, पाण्यातला मासा श्वास कसा घेतो ह्याचा जर तू विचार करत बसलीस तर त्याचं उत्तर तुला मिळणारच नाही। त्यासाठी तुला त्याचा जन्म घ्यावा लागेल ना। तसंच आहे, आई पण काय असतं हे तुला आई झाल्याशिवाय कळणार कसं? आई होण्यासाठी देवानं बाईला तिच्या बाळाबरोबर एक जीवन राहण्यासाठी 9 महिने उगाच दिले नसतात। तर या 9 महिन्यात आई शरीरानं आणि मनानं त्याच्या बाळाची काळजी घ्यायला तिच्या नकळत बी तयार होत असते। तिच्यातली अल्लड मुलगी ना ती आई होत असते। म्हणून तर हे बाळ जन्मल्यानंतर या 9 महिन्यात ती जे काही शिकले ना ते तिला तिच्या वागण्यात आणायचं असतं। दादा, पण हे सगळं समजायला पण काहीतरी करावं लागत असेल ना? तेजू, गाईला नुकताच जन्मलेल्या त्याच्या वासराला चाटायला सांगायची काय गरज पडते का ग? ती आपोआप आपल्या आईच्या मायेनं त्या वासराला जवळ करते। आपल्या माणसांचं काय वेगळं आहे? अगं माझ्याकडे बघ, अगं मी पुरुष असून सुद्धा तुम्हाला माया लावू शकलो, तुमची काळजी घेऊ शकलो। अगं मग तुला तर आई म्हणून निसर्गानं मातृत्वाची देणगी दिली। ते सगळं ठीक आहे दादा, पण तरी माझ्या मनावरचं दडपण कमी होत नाही। अगं माझी तेजू धीट आहे, हुशार आहे, देखणी आहे, समंजस पण आहे। एवढे सगळे गुण असताना ती का चांगली आई होऊ शकणार नाही सांग बरं? हं? तेजू, तुझ्या बाळांना तुझा अभिमान वाटला पाहिजे अशीच आई होणार आहेस तू, लक्षात ठेव। काय आता चल, या पडलेल्या चेहऱ्यावर हसवान बघू चल, नाहीतर मला रात्रभर झोप येणार नाही बरं का? नाही दादा, मी ठीक आहे आता। बघ, दादाचा विचार आल्यावर तू एका मिनिटात ठीक आहे म्हणलीस का नाही? तू माझी बहीण असलीस तरी प्रत्येक बाईमध्ये हे मातृत्व असतंच, आणि ते आपसूक बाहेर येत, कधी भावासाठी, कधी लेकरांसाठी, कधी वडिलांसाठी। त्यामुळं ना आपल्या आयुष्यात आपल्या आईची जागा दुसरी कोणीच घेऊ शकत नाही। किती छान समजवतोस तू दादा। आता पुन्हा मी कधीच स्वतःवर शंका घेणार नाही। चल हस बघू। अगं हस हस, अगं रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। दादा, काय झालं? मी लहानपणी रुसल्यावर मला समजायला तू हेच म्हणायचंस ना? तुझ्या अजून लक्षात आहे? हा मग, माझ्या बहिणींच्या बाबतीतलं कधीच विसरत नाही मी। दादा, परत एकदा बोल ना। किती वर्षांनी ऐकते तुझ्या तोंडून। नाकावरचा राग, रागावर रातभर जाग। आमच्या तेजूबाईला झोपच येईना आज। रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। दादा, बाळांनी लात मारली, ते पण तुझं म्हणणं ऐकतात। तू हात येऊन बघ ना दादा, तू परत बोल ना। हा, रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू।
मारली लाथ मारली. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तेजूच्या गालावर दादा आणतो हसू. आई हा काय र मी काय म्हणतोय हा मी तेजूला घेऊन निघतो की आता. भय चालतंय पर थांब की येऊन दे तरी तिला. आत्या हा मी तयार आहे. सावकाश. हा बघ घरी गेल्यावर लगेच कामाला लागू नगस. आज दिवसभर एकतर तुझी लय दगदग झाली हा. गेली की डायरेक्ट आराम करायचा. बरं चल मी येते, तू ये आरामात. सावकाश जावार. होय. हीच संधी आहे तुळजाभर मालकांबद्दल बोलायची. इथं दुसरं कुणी बी नाही, त्याच्यामुळे तिला समज नीट सांगता येईल. तुळजा काय ग काय झालं? वहिनी अगं आपला कार्यक्रम होऊन एवढा वेळ झाला तरी काहीच आवरावरी आपण केली नाही. आपण एक काम करू, आवरून घेऊया आणि मग सगळे जेवायला बसू. हा चालेल. छोटी चल तू पण ये. चल. छत्री अरे एवढा वेळ का लागतो यांना? डॅडी मगाशी मी शत्रुबाईंना फोन केला ना तेव्हा निघाले हो असे म्हणाले होते. बर. येतील की आवडेल. आली वाट. अरे जा 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 पुढे जा. वाह स्वागत आहे. डॅडी हे सगळं कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे काय सुनबाई, घरच्या लक्ष्मीचं असं स्वागत करायचं असतं. आणि हे तर काहीच नाही. आज चाला यापेक्षा मोठा हंगाम आहे. अगं तुळजा काय सरपायचं सांग तरी मला. सांगणार, सगळं सांगणार. तू जरा धीर धर बरं. आणि तू इथे शांत बस. मला तुझी दृष्ट काढायची. दृष्ट? आल्या गेल्याची, शेजार पाजाऱ्याची, भूताखेताची, कोणाची नजर नको लागायला माझ्या नवऱ्याला. डॉक्टर मॅडम ही दृष्ट का बरं काढली तुम्ही? का बरं काढतात दृष्ट सांग बरं. आपल्याला कोणाची नजर लागायला नको म्हणून. बरोबर. तुला पण कोणाची नजर लागायला नको म्हणून काढली मी दृष्ट. तुला माहितीये का सूर्या, देवाने पुरुष तर भरपूर बनवले, पण तुझ्यासारखा तू एकमेवच आहे. आणि असा दुसरा माणूस शोधूनही सापडणार नाही ह्याची खात्री आहे मला. असं काय वेगळं आहे माझ्यात? तसं तर बरंच काही आहे. पण आता एकच सांगते, अंगात 10 हत्तींचं बळ असतानाही मन मात्र अगदी निरागस लहान बाळासारखं ठेवणं ना, हे खरंच कोणालाही नाही जमत सूर्या.